तर स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये. तर तुम्ही थोडंसं असं ना ओठ असं वाकडा वाकडा करून असं ऐका, म्हणजे तुम्हाला ना फील येईल. म्हणजे मी बोलत जाते पण तुम्ही तुमचा जो ओठ आहे ना, खालचा ओठ एस्पेशली, तो थोडासा असा वाकडा वाकडा असा असा काय काय करा, थोडा हलवा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणाबद्दल बोलते. खरंच बाई, इतकं दाखवायचं असतं ना मला, इतके वेगवेगळे व्हिडिओज पडलेत ना करण्यासारखे, पण काही म्हणजे काही मला हे पोरगं करायला देत नाही. पार थकली आहे मी, इतकी थकली आहे ना. आई होणं सोपं नाही, बिलकुल सोपं नाही. आई म्हणजे आता ही लेकरं मोठी होईपर्यंत काही खरं नाही बुवा. काय करायचं मला काहीच कळत नाही. मी माझं काम चुकवण्यासाठी हे लेकराला कमरेवर घेऊन फिरत असायची, पण आता काय ते माझ्या गळ्याशीच पडलंय. अजिबात म्हणजे अजिबातच राहत नाही हो. सुमारला आणि मला एक बिलकुल वेळच मिळत नाही एकमेकांना द्यायला. आता सुमार म्हणायला लागलाय की मी उतार वयाला चाललोय म्हणून. आता त्याला सांगावं लागतं की मी जरी अशी तुला 50ची वाटली तरी माझी 30 पण अजून पार झाली नाही रे. असं का म्हणतोस तू? आता मलाच माझ्यामध्ये बदल करावे लागतील. पण या वाकडं तोंडाचं मी काय करू? माझं ओठच असे वाकडे वाकडे होतात. खरंच मी पार थकून गेली आहे. आता मी काहीतरी वेगळं करणार होती, पण मला करायलाच मिळालं नाही, कारण आता ह्याने 2दा शी केला. आता हे शी केला तर मला शीवरच पूर्ण व्हिडिओ बनवावा लागला. काय करू सांगा मंडळी तुम्ही? इतकं सोपं आहे का मुलांना वाढवणं? बाई बाई बाई, खरंच थकायला झालं. खरंच काय करावं आता, काय उपयोग नाही. चला आता हे शी काढावी लागेल याची. आता ह्याने शी केलं म्हटल्यावरती याचं पोट रिकामे झालं असेल. आता ह्याला खाऊ घालायला लागेल. एकदा नाही तर 3दा 4दा असं इन्स्टॉलमेंटमध्ये शी करतो. एकदा शी करायचा ना. आता असू दे. आता AC चालू करायला लागेल. याचं शी बघून मला गरम व्हायला लागलं. चला, घरचेच म्हणजे हे माझी रूमच माझं घर आहे. ही रूम साफसफाई करून आणि याचा शी काढून काढून दमली ग बाई. पण मी 30च्या आतली आहे बरं का. सुमारला गैरसमज झालाय. असो, श्री स्वामी समर्थ.